नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे सकाळचं टायमिंग आहे, मस्त छान तयारी इथे चालू आहे चिनूची। आणि सिद्धीला ना असं लहान मुलींचा मेकअप वगैरे करायला ना खूप जास्त आवडतं, तर इथे मग तिला मस्त छान छोटे छोटे क्लिप होत्या ना त्या इथे पुढे अडकवून दिलेल्या होत्या आणि खूप छान आणि क्यूट अशी दिसत होती। आणि तयारी तिची चालू होती, अंघोळ वगैरे झाल्यानंतर मग तिला पावडर वगैरे लावून देत होती आणि हिला सारखं आरशामध्ये स्वतःला बघायचं होतं। तर बघा किती छान असे नखरे वगैरे जे आहे ना ते करत आहे। तर आपल्या घरामध्ये जेव्हा एखादं असं लहान बाळ येतं आणि अशा पद्धतीने म्हणजे काही हरकते वगैरे करत राहिले किंवा ते बोलत राहिलं ना ते आपल्याला खूप जास्त कौतुक त्या गोष्टींचं आहे ना वाटत असतं। तर इथे आमच्या इकडे ना ब्लॅक कलरची छोटी टिकली वगैरे काही नव्हती, मग सिद्धीकडे लायनर होतं। तर बघा कशी ॲक्शन करते आहे। तर तिला कळालं, तिने ना भाऊबीजेच्या दिवशी बघितलेलं होतं यांना लायनर वगैरे लावताना, तर ती ते काढताच बरोबर अशी डोळ्यांना ॲक्शन करत होती इथे लावायचं आहे का म्हणून। तर इतकं म्हणजे आजकालची मुलं छोटी छोटी असली ना तरी सुद्धा त्यांचं म्हणजे माइंडमध्ये इतकं सगळं फिट असतं ना, खूप जास्त। बघा तयारी मस्त छान अशी झालेली होती, रेडी वगैरे मस्त छान झालेली होती। आणि त्यानंतर मग मी आवरायला घेतलेलं होतं पुढचं सोफा वगैरे, म्हटलं व्यवस्थित असं आवरून घेऊया, बाकीची तयारी वगैरे चालू आहे तोपर्यंत आपण आपली कामं जी आहेत ती सुरुवात करायला हवी। तर मग माझी आपली रुटीनला सुरुवात झालेली होती आणि वेदूला मी सांगितलेलं होतं की तिचं जे सेक्शन आहे आपले बुकं वगैरे ठेवायचं, तर सगळं संपूर्ण काही क्लीन करून घे म्हटलं, कारण सुट्ट्या लागल्यानंतर लगेचच घरी नव्हती, काही कपाट वगैरे तिने आवरलेलं नव्हतं, ते तसंच पडून होतं। तिला म्हटलं जे काही बिनकामाचं आहे ना सगळं काही बाहेर काढून घे आणि तो कप्पा व्यवस्थित छान आवरून तुझे संपूर्ण बुकं व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून घे। तर तिला तेवढं काम लावलेलं होतं आणि बाकीच्या कामांना माझी सुरुवात इथे मग झालेली होती। कितीही जागेवर वस्तू ठेवायचं म्हटलं तरीही मुलांचा जो पसारा आहे ना तो काही कमी होत नाही। आणलं म्हणजे ठेवलं समोर टिपॉयवरती, आपण आवराआवरी जी आहे घरातली ती आपली चालूच असते। कपड्यांचा पसारा म्हणू द्या किंवा कुठल्या वस्तूंचा पसारा म्हणू द्या, मुलांचं जे आहे ते आपलं रुटीन चालूच असतं। आपलं काम आहे ठेवणं आणि त्यांचं काम आहे काम वाढवणं। तर असं जिथं काही टिपावरती थोडाफार पसारा होता तो तिथं आवरून व्यवस्थित ठेवून दिला। आणि आता पुढचे काही दिवस तर नाश्त्याचं काही टेन्शन नाही आहे, म्हणजे रुटीन जे आहे ना ते जरा निवांत चालू आहे। निवांत असं की सध्या सुट्ट्या आहेत मुलांना आणि सगळं काही आरामात असल्यामुळे मग क्लास वगैरे पण नाही आहे सकाळी, त्याच्यामुळे जरा आरामात चालू आहे सगळं। आणि नाश्त्याचंही टेन्शन नाही आहे, मस्त छान फराळ वगैरे बनवून झालेला आहे। तर सकाळी मस्त आरामामध्ये उठायचं आणि बनवलेले आहेत खाऊचे डबे भरलेले आहेत, थोडं थोडं काढायचं, सकाळचा नाश्ता वगैरे करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपली स्वयंपाकाची तयारी करायची। तर असं आरामात जरा रुटीन सध्याचं चालू आहे। तर जे काही बनवलेलं होतं ते मग मी इथे डाळीचे लाडू बनवलेले होते ते इथे काढलेले आहेत आणि चिवडा वगैरे थोडे थोडे शंकरपाळे वगैरे जे आहे ना नाश्त्यासाठी ते सगळ्यांना देत आहे आता। तर शंकरपाळे इतके छान झालेले आहेत ना, इतके छान आहेत, खुसखुशीत झालेले आहेत खूप। तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर खरंच नक्की बघा आणि त्या पद्धतीने ट्राय करून बघा की इतके छान मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे झालेले आहेत। अगदी दूध वगैरे घालायची काहीच गरज नाही, फक्त पाणी आणि साखर आणि तूप घातलेलं आहे। खूप छान आणि मस्त शंकरपाळे तयार झालेले होते, अगदी बाहेरून आपण आणतो ना तसेच। तर तोंडात टाकताच विरघळतील असे शंकरपाळे आहेत। मस्त छान नाश्ता वगैरे केला आणि मग त्यानंतर म्हटलं थोडंफार रोज रोज तेच तेच नाश्ता करून थोडा कंटाळा येईल, म्हणून मी इथं 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेतलं आणि भिजत घालून दिलेलं आहे, जेणेकरून उद्याला नाश्त्यासाठी मला इडली किंवा डोसे म्हणा किंवा आप्पे वगैरे करता येतील, या हिशोबाने मग मी ते भिजत टाकून दिलेलं आहे। आप्प्यांसाठी जर भिजत घालायचं असेल तर मग त्याच्यामध्ये चणा डाळ घालावी लागते, पण मी काही घातलेली नाही आहे। बघू आता उद्या काय करायचं, तर डोसे किंवा इडली वगैरे करता येईल। तर
झाडांना पाणी वगैरे घालत आहे. खूप जास्त ऊन येत असल्यामुळे ना झाडांची खूप जास्त वाट लागली आहे आणि माझं जे पिवळ्या कलरचं गुलाब होतं ना अगदी सगळं सुकून गेलेलं आहे. आणि हे जास्वंदाचं झाड आहे ना, हे पिवळं जास्वंद ज्याला इतकी छान छान फुलं मागे येत होती पावसाळ्यात, तर त्याच्यावरती ना पूर्ण मोहा म्हणतात का काय, तर तो पूर्ण असा पडून गेला. पूर्ण पांढरे किडे झालेले आहेत त्याच्यावरती पानांवर आणि सगळं खराब झालेलं आहे. आणि हे जे जास्वंद आहे ना मात्र याला तर पानं कमी आहेत पण कड्या मात्र प्रत्येक फांदीला कड्या आहेत. 2-3 दिवसाआड फुलं येतातच या झाडाला. खूप छान मस्त फुलं येतात. फक्त कुंडी जरा छोटी पडत आहे, ती चेंज करून घ्यावी लागेल. जरा मोठी कुंडी आणावी लागेल त्याच्यासाठी, कारण जास्त मोठं झालेलं आहे झाड आता ते. तर अजून छान ग्रोथ होईल त्याची, कारण पाण्याची कमतरता वाटते मला त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने झाडं सगळी सुकत चाललेली आहेत खूप जास्त ऊन पडत असल्यामुळे. तरी मी या साईडला करून घेतलेले होते थोडे, आता झाडून वगैरे तिकडच्या साईडला सरकवले आहेत. तर आता ना याची कटिंग करून घेते, कारण ठेवून काहीच फायदा नाही आहे. पूर्ण झाडाला किडे लागलेले आहेत, पूर्ण सगळीकडे खराब झालेलं आहे आणि बारीक ना काड्या मुंग्या पण आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळेही त्याची ग्रोथ होत नाही आहे, अगदी म्हणजे खराब होत चाललेलं आहे झाड. म्हटलं थोडं कटिंग करून घेते, जेणेकरून नवीन ज्या फांद्या येतील ना त्या तरी चांगल्या येतील किंवा चांगल्या पद्धतीने फुलं वगैरे येतील त्याला. या हिशोबाने त्याला कट करून घेत आहे आणि कटिंग केलेली चांगली पण असते झाडांची वेळोवेळी. हे 2 जे गुलाब आहेत ना त्यांची वाढ खूप जास्त छान होत आहे आणि आता पण कळी आलेली आहे. पण एक जे गुलाब होतं ना ते तर पूर्णपणे जळून गेलेलं आहे. बघू आता त्या कुंडीमध्ये ही दुसरी झाडं जी आहेत ते आणावी लागतील. 2-1 कुंड्या आहेत आता माझ्याकडे मस्त खाली झालेले. आता त्याच्यामध्ये छान छान फुलं जे आहेत ना ते झाडं आहेत ना ते घेऊन येते फुलांची लावण्यासाठी, जेणेकरून बाल्कनी अजून छान अशी व्हिडिओमध्ये दिसेल. त्याच्यामुळे फुलांमुळे कशी थोडी शोभा वाढते आणि व्हिडिओमध्ये पण छान वाटतात जरा फुलं वगैरे दाखवायला. म्हणून मग माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त फुलं झाडांना यायला पाहिजे. आणि आलीही ना तरी मी तोडत नाही. फक्त जास्वंदाची फुलं मात्र संध्याकाळपर्यंत ना कोमेजून जातात, त्यामुळे काढून ती मी बाप्पाला वाहत असते फक्त. आणि गुलाबाची फुलं बरेच दिवस झाडांवरती चांगले राहतात, त्याच्यामुळे ते तशीच ठेवते. बघा असे किडे आहेत प्रत्येक पानावरती, प्रत्येक फांदीवरती खूप जास्त प्रमाणात तसे किडे होते. आता संपूर्ण झाडाची कटिंग आहे ना करून घेतलेली आहे. बघू आता त्याची जेव्हा वाढ होईल तेव्हा. तोपर्यंत आता पाणी वगैरे घालत राहते झाडांना व्यवस्थित. असं पाणी खूप जास्त ऊन पडल्यामुळे पाण्याची पण कमतरता पडली आहे असं वाटतं झाडांना. आता तर 2 दिवस झाले पाऊस होता म्हणा, पण ऊन पण तेवढंच जास्त आहे. खूप जास्त प्रमाणात ऊन पडतं सकाळच्या टायमिंगला. त्यानंतर मग माझी तयारी इथे चालू होती स्वयंपाकाची. तर एका साईडला ना बासुंदी मी अगोदर आटवण्यासाठी ठेवून दिलेली होती. म्हणजे तिला ना स्पेशल गॅस लागतो. कुठलाही पाहुणे येऊ द्या काही येऊ द्या, आमच्या इकडे ना बासुंदी वगैरे बनवली जाते जास्त प्रमाणामध्ये गोडमध्ये म्हटलं तर मग त्याला अगोदरच ठेवावे लागते. कारण एक गॅस त्याच्यामध्ये गुंतला म्हटल्यावर दुसऱ्या गॅसवरती आपल्याला एकाच गॅसवर मग चालवावं लागतं. म्हणून मग अगोदर मी बासुंदी उकडायला ठेवून दिलेलं होतं आणि एका साईडला डाळ ठेवलेली होती. डाळ झालेली होती माझी करून आणि बासुंदीही झालेली होती. तर आणि मग आता इथे मी गवारची भाजी करायला घेत आहे. तर सुरुवातीला मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, हिरवी मिरची त्याच्यामध्ये घातलेली होती भाजताना आणि लसूण. आणि आता जिरे मोहरी कढीपत्ता वगैरे फोडणी देऊन झाल्यानंतर गवार आणि बटाटा घातलेला आहे आता याच्यामध्ये. तर ही भाजी तोंडी लावण्यासाठी डाळ भात आणि गवार आणि बटाट्याची भाजी मिक्स केलेली आहे. मी ना भाजीपाला वगैरे घेण्यासाठी पण गेलेली नव्हती, कारण सणवार वगैरे होते आणि इतकं काही आम्हाला तिकडेही जायचं होतं डोंबिवलीला. तर मग भाजीपाला वगैरे काही नव्हता. गवार तेवढी गावावरून मम्मीने आणलेली होती तीच शिल्लक होती आणि बटाटे होते. मग त्याच्यामध्ये गवार आणि बटाट्यांची भाजी मी केली मिक्स आणि डाळ भात वगैरे लावून दिलेला होता थोडासा मुलांसाठी. तर पुरण वगैरे काही केलं नाही, कारण त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे मग भाजी चपाती या बासुंदी वगैरे असंच केलेलं होतं. तर असं आता याच्यामध्ये ना जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची लसूण वगैरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घातलं. छान व्यवस्थित परतवून मस्त छान अशी गवार आणि बटाट्याची भाजी जी होती ना ती बनवलेली होती.
तर दुपारी अशा पद्धतीने मस्त छान जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलेलो होतो डीमार्टला. थोडंफार सामान घ्यायचं होतं बहिणीला, तर तिला जायचं होतं त्यांच्या इकडे, थोडं लांब आहे. तर आमच्या इथं जवळच आहे डीमार्ट, त्याच्यामुळे मग आम्ही पटकन स्वयंपाक वगैरे करून सगळं घरातले कामं आवरले आणि मग डीमार्टला गेलेलो होतो. तर हिला आम्ही अगोदर याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये बसवली, म्हणजे जेणेकरून बाकीचं सामान वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित घेता येईल, नाही तर मग हिच्याच मागे फिरावं लागलं असतं. तर हिला याच्यामध्ये बसण्यासाठी मस्त जागा भेटून गेली आणि आम्हालाही मनमोकळं काय जे बघायचं होतं ना ते बघून घेता येईल. आणि लहान मुलं कसं इकडे तिकडे खूप जास्त पडतात आणि आवर त्यांना करावी लागते, त्याच्यामुळे जरा लक्षच ठेवावं लागतं. ट्रॉलीमध्ये त्यांना जागा भेटली की आपल्यालाही निवांत काही शॉपिंग वगैरे करता येते. मलाही थोडंफार बिल्डिंगमध्ये देण्यासाठी घ्यायचं होतं, थोडंफार आमच्या इकडे गिफ्ट वगैरे देण्यासाठी ते घेऊन घेतलं आणि बहिणीला कपडे वगैरे घ्यायचे होते तर तिने बघितलं बाकीचं साहित्य. तर असं ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.